आणि त्यांना साथ देत आहेत. ऑन स्ट्राईक एंड सांभाळतायत फलंदाज स्वप्नील. पहिला चेंडू टाकणारी गोलंदाज नक्कीच एक ऑलराऊंडर खेळाडू गणेश विषय. चांगली मॅच रंगेल. स्वप्नीलजी निपुरते यांचं सुद्धा स्वागत असेल. यावेळेस पहिला चेंडू बॅटची लीडिंग एज होती. कॅच सुटला जातोय. जीवदान निर्धाव चेंडू. अभय पतंगराव. एक वेळ अशी होती की या फलंदाजाचं नाव या पंचक्रोशीतील सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून जी ओळख होती. क्रिकेट पासून थोडे दूर राहिलेत परंतु आज तोच दरारा तीच दहशत घेऊन मैदानात उतरलेत. कारण वाघ जरी जखमी झाला तरी तो थोडा थांबतो, विश्रांती घेतो आणि तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच शिताफीनं मैदानावर उतरत असतो. अभय पतंगराव इज ऑन स्ट्राईक. चांगला फटका आहे ऑफ साईडच्या दिशेनं. सुईमधून धागा काढावा त्याप्रमाणे चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चौकार. चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे. आम्ही चॅम्पियन प्रीमियर लीग चेरवलीमध्ये या खेळाडूचा खेळ बघितला. सुरेख कामगिरी आहे या खेळाडूची. आज मात्र नॉकआउट गेम मध्ये धर्मवीर चषकामध्ये खेळ दाखवतायत. यावेळेस पुन्हा एकदा अभय टू गणेश. ऑफसाईडच्या दिशेनं कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली 4. दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळेस डिफेन्सिव्ह फटका नक्कीच फॉलो केलं फलंदाला. ऑन द राईज ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावसंख्या वाढते. 5 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 4 षटकांचा सामना. सेकंड राऊंडचे सगळे सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन गणेश टू. हो चांगला फटका आहे. लॉंग ऑन जे रिजन मध्ये चेंडू येतोय. पाठलाग करताना चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. कीच नरेशजी भेरे सर आज मात्र आम्हाला सहकार्य देत आहेत. चौकारानं धावसंख्या वाढती आहे. 9 धावा. ऑफसाईडच्या दिशेने कट केला. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू भिरकावून दिला सीमा रेषे पार. क्लासिकल चौकार. अतिशय जबरदस्त स्टार्ट मिळाली आहे. धावसंख्या आहे 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये 3 चौकार आपल्याला बघायला मिळाले. एक अभय पतंगराव यांच्या बॅटमधनं. एक 2 चौकार मला बघायला मिळाले फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधनं. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज यंगस्टरचा गोलंदाज आहे संकेत. आम्ही परवा एक स्पर्धा अनुभवली भगवा चषक. चषकाचं चांगलं नियोजन केलं होतं संकेतनं.
धन्यवाद. या ठिकाणी रजा घेत आहेत राजेजी मोरगे साहेब, नामदेवजी गगे साहेब. अभिनंदन, स्वागत असेल. पुन्हा पुन्हा येत राहा, आम्हाला सहकार्य देत राहा. धन्यवाद. अभय पतंगराव पुन्हा एकदा फलंदाजीच्या मार्फत सज्ज आहेत. संकेत गोलंदाजीसाठी येतोय. दुसरा षटक, पहिला चेंडू सामना करतायत अभय. यावेळेस मात्र टायमिंग चुकलाय, परंतु मिस जज नयन चुकी करतोय. चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. धावसंख्या 4 न वाढते, 17 धावा. अभय मात्र आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतायत, चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस नेक्स्ट बॉल, वन्स अगेन संकेत टू अभय. Full toss. This time ball goes to the leg side over the roof for 4 runs. 4 धावा. ठुणे संघ आणि टाकी पठार संघ पुढची मॅच असेल. आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट बॉल, वन्स अगेन संकेत. चांगला फटका आहे ऑन द राईज. मिड विकेट झोन मध्ये चेंडू येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिंगल वर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 न वाढते, पोहोचते आहे 22 धावा. नक्कीच परवा एक स्पर्धा पार पडली, चॅम्पियन प्रीमियर लीग, आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं ज्यांनी यजमानपद भूषवलं, GB ग्रुप अध्यक्ष, या शहापूर तालुक्याचे आन बान शान आदरणीय गणेश शेठ बोंद्रे यांचं आगमन होत आहे. विनंती करतोय. चांगला फटका, चांगला फटका आहे. चेंडू आहे सीमारेषे पार. लॉंग लेगच्या वरनं षटकार. माननीय गणेशजी बोंद्रे साहेब यांचा शुभागमन धर्मवीर चषकामध्ये होत आहे. त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. एक असं व्यक्तिमत्व यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अल्पावधीतच यशाचं शिखर गाठलं. बघता बघता संपूर्ण शहापूर तालुक्याला ज्यांच्या सामाजिक कार्यानं वेड लावलं, असं गोड व्यक्तिमत्व GB ग्रुप अध्यक्ष गणेशजी बोंद्रे साहेब यांचं शुभागमन या धर्मवीर चषकाच्या वतीनं होत आहे. विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेशजी बोंद्रे साहेब, शहापूरचा मान, अभिमान, सन्मान, त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचा सुद्धा धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. पुढचा चेंडू संकेत. हो, फुल टॉस. यावेळेस मात्र चेंडू गगनाला भिडतोय. यावेळेस झेल सुटतोय. चेंडू सुटला जातोय. गणेशजी बोंद्रे साहेब यांचं स्वागत असेल. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच निमनपाडा, आज निमनपाडा संघ सुद्धा आम्हाला दिसणार. कॅमेरा 1 मिनिट आपण व्यासपीठाकडे. त्याचबरोबर महेंद्रजी हरट सर यांचं सहकार्य लाभलं, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र हे षटक संपताय. आफ्टर सेकंड ओव्हर 36 ऑन स्कोर बोर्ड. 36 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच परवा एक स्पर्धा पार पडली, चॅम्पियन प्रीमियर लीग, आणि या चॅम्पियन प्रीमियर लीग साठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं असे गणेशजी बोंद्रे साहेब या ठिकाणी व्यासपीठाला हजेरी देत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले नक्कीच युवा नेतृत्व अरुणजी बोंद्रे साहेब, संजयजी बोंद्रे साहेब यांचं सुद्धा धर्मवीर चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मॅच सुरू आहे मुगाव वर्सेस शिवाजीनगर, आणि या षटकामध्ये तब्बल धावा येतात 23.
2 षटकामध्ये तब्बल 36 धावा धावफलकावर आणि अभय पतंगराव नावाचं वादळ आणि स्वप्नील नावाचं वादळ मैदानावर घोंगावत आहे. जेव्हा जेव्हा चांगल्या स्पर्धा या शहापूर तालुक्यामध्ये पार पडत असतात त्या स्पर्धांसाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभते असे मान्यवर धर्मवीर चषकासाठी आलेत. नक्कीच गणेशजी बोंद्रे साहेब, संजयजी बोंद्रे साहेब, त्यांचे संपूर्ण सहकारी यांचं धर्मवीर चषकाच्या वतीनं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकामध्ये धावा होत आहेत तब्बल 36. मुगाव वर्सेस शिवाजीनगरचा हा महारण संग्राम आपण या मैदानावर अनुभवतोय. पुणे संघाचा कर्णधार, टाकीपटार संघाचा कर्णधार, प्लीज आपण रिपोर्टिंग टाइम दिलं होतं, आपण वेळेत हजर व्हायचं आहे. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांचा वाईटचा इशारा, पनिशमेंट केली जाते या चेंडूला. धावसंख्या 37 धावा धावफलकावर होत आहेत. टाकीपटार संघाचा कर्णधार आणि ठुणे संघाचा कर्णधार. खूप महागडं असं षटक पडलं मागचं षटक संकेतचं. 23 धावा त्या षटकामध्ये आल्या. नवीन गोलंदाज येतोय प्रसाद. सामना करतायत अभय पतंगराव. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान चांगली गोलंदाजी करतोय आता मात्र प्रसाद. अभयजी पतंगराव. यावेळेस मोठा फटका, मोठा फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. 6 धावा. यावेळेस व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय गणेशजी बोंद्रे साहेब यांचं धर्मवीर चषकाच्या वतीनं रवींद्रजी खाडे साहेब आणि गणेशजी चौधरी साहेब यांच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. विनंती करतोय रविदादा खाडे, विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणेशजी बोंद्रे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा प्रति पुष्पगुच्छ देऊन गणेशजी बोंद्रे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. विनंती करतोय हे आजच्या दिवसातील महत्त्वाचं स्वागत आपण स्वीकारायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 43 रन्स, 43 धावा. गणेशजी बोंद्रे साहेब यांचं सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन स्वागत केलं जात आहे. या दरम्यान वाईड चेंडू. गणेशजी बोंद्रे साहेब यांचं स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय संजयजी बोंद्रे साहेब यांचं सुद्धा धर्मवीर चषकाच्या वतीनं स्वागत केलं जात आहे. गणेशजी चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह. याच दरम्यान धावा मिळत आहेत. सिंगल. धावसंख्या होती आहे 45 रन्स. संजयजी स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर अरुणजी बोंद्रे साहेब यांचं सुद्धा धर्मवीर चषकाच्या वतीनं आपण स्वागत करतोय. मी रवींद्रदादा खाडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अरुणजी बोंद्रे साहेब यांचं सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि उबदार शाल देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या वेळेस मात्र चौकार मिळतोय. षटक संपताय. आफ्टर थर्ड ओव्हर स्कोर ऑन बोर्ड 49 रन्स. सॉरी, ओव्हर संपती आहे. 3 षटकानंतर धावसंख्या होते 49 धावा. सॉरी, एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा चेंडू निर्धाव, पाचवा चेंडू वाईड, सिंगल आणि चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. ठुणे संघाचा कर्णधार, टाकीपटार संघाचा कर्णधार व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज प्रसाद.
हो ऑफसाईडच्या दिशेने कट केला. कव्हर स्वीपर मध्ये चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. सिंगलवर भर दिला जातोय. एका धावेने धावसंख्या वाढते पोहोचते 50 रन्स 50 धावा 50 धावा धावफलकावर. तीन षटकानंतर 50 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. मुगाव संघाचा एक नवीन गोलंदाज दिसतोय समीर. अजूनही अभय पतंगराव आणि स्वप्नील यांची अभेद्य पार्टनरशिप सुरू आहे. एकही विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. चांगली फलंदाजी. 3 षटकामध्ये तब्बल 50 धावा. या षटकातील पहिला चेंडू. चौथा षटक मार्गस्थ. यावेळेस स्वप्नील ओ चांगला फटका आहे. चेंडू भिडकावून दिलेला एक साईडच्या डोक्यावरनं सीमारेषे पार. 1 बाउन्स ओव्हर द रो फॉर 4 रन्स 4 धावा. पुणे संघाचा कर्णधार आणि टाकी पठार संघाचा कर्णधार. टॉस होईल. हॅलो हॅलो. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. चेंडू सिंगल मिळतीये. धावसंख्या 1 न वाढतीये पोहोचतीये 55 धावा. यावेळेस मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभय. हो यावेळेस मिस टाइम शॉट. झेल होईल का प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 वाढतीये. याच वेळी मनोजी विषय यांचं आगमन झालंय. स्वागत असेल. धावसंख्या वाढतीये 57 धावा या षटकातील. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. चेंडू डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू होता सीमारेषे पार. एक क्लासिकल चौकार अभय पतंगराव यांच्या बॅट मधनं. अतिशय दर्जेदार क्वालिटीची फलंदाजी. की या पुढच्या सामन्याच्या टॉस साठी आपण टॉस का बॉक्स कडे यायचं आहे. आणि नक्कीच आमच्या सोबत आहेत पुणे संघाचा कर्णधार आणि टाकी पठार संघाचा कर्णधार. नक्कीच या 2 संघांमध्ये पुढचा सामना लागणार आहे. आणि सन्माननीय गणेशजी बोंद्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. पुणे संघाचा नेक्स्ट बॉल अगेन समीर टू अभय. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग मध्ये जातोय चेंडू. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावीवर समाधान मानावं लागलं. नक्कीच पुणे संघानं नाणेफेक जिंकलेला आहे. तर मी नक्कीच त्यांना विचारू इच्छितो आहे की आपला निर्णय काय आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल आमचा. नक्कीच टॉस जिंकण्याचं क्षेत्ररक्षण करणार आहात. मात्र टाकी पठार संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण किती धावांवर यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. कमच्या कम 60 ते 65. नक्कीच 60-65 धावांवर नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा. तत्पूर्वी मी विनंती करेल गणेशजी बोंद्रे साहेब, आपण या नियोजनाविषयी 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धर्मवीर चषक मनोजजी खाडे, गणेश चौधरी आणि तिरडे त्यांचा नियोजन आणि शिवाजीनगर किन्हवली विपक्ष मुगाव असा हा सामना रंगतो याच्या 4थ्या दिवसातला दुपारच्या सत्रातला.
धावांचा एक डोंगर पाहायला मिळतोय. बेड बेडीसगाव संघाचे स्वयंसेवक कृपया आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. बेडीसगाव संघ नक्कीच एक धावांचा डोंगर आम्हाला दिसतोय आणि त्याचं कारण आहे अभय पतंगराव. नक्कीच 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच मुगाव संघासमोर एक मोठं आव्हान आहे. 65 धावांचं लक्ष आहे मुगाव संघाला 24 चेंडूंमध्ये. 65 फ्रॉम 24. एक मोठं आव्हान, एक तगडं आव्हान ठेवलेलं आहे ते शिवाजीनगर संघानं आणि त्याचं कारण आहे अभय पतंगराव. धावा वैयक्तिक आणि त्याच्याच तोडीस तोड स्वप्नील तब्बल 2 षटकार आणि 3 चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून देखील आले आहेत. काही अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत. असे एकंदरीत बेडीसगाव संघाचे नक्कीच स्वयंसेवक बेडीसगावचे या पांडुरंग खाडे, गुरुनाथ खाडे आपण यायचं. नक्कीच एक संदेश स्पोर्ट्सचा धडाकेबाज फलंदाज अजित फुले याचं देखील आगमन झालेलं आहे. 64 धावा धाव फलकावर लावल्यानंतर शिवाजीनगर संघ शतरक्षणासाठी मैदानावर उतरलेला आहे. मात्र एक मोठं आव्हान 65 धावांचं आहे त्या मुगाव संघासमोर. आणि नक्कीच ज्यांचं नेहमी सहकार्य असतं या जय चोरबाप्पा कानवे मैदानावर ते आमचे कॉलेजचे मित्र हरेश भेरे याचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे या धर्मवीर चषकामध्ये. जस्ट 65 रन्स टू विन फॉर मुगाव इन जस्ट 24 बॉल्स. हाऊ दे गाइडेड दिस इनिंग्स, लेट्स सी. नक्कीच शिवाजीनगर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज लवकरात लवकर. खूप साऱ्या मॅचेस खेळवणं बाकी आहे. तुषार धुमाल, बिलेटेड हॅपी बर्थडे टू यू. नक्कीच या चषकाच्या निमित्तानं शहापूर मधले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गणेशजी बोंद्रे साहेब यांनी देखील आज भेट दिली आणि तत्पूर्वी भेटीमध्ये त्यांनी सांगितलं देखील आहे की आमचा संघ निमनपाडा संघ या चषकामध्ये खेळणार आहे. आणि नक्कीच ते क्रिकेट रक्तामध्ये आहे, क्रिकेटचं वेड आहे, ते नक्कीच आज आपल्याला मैदानावर दिसतील. येस शिवाजीनगर विपक्ष मुगाव. 65 धावांचं आव्हान. सलामीचे फलंदाज मुगाव संघाचा 12वा खेळाडू नयन आणि गणेश. सलामीचा फलंदाज नक्कीच धर्मवीर चषक 2021 चौथा दिवस दुपारच्या सत्रातला हा सामना. शिवाजीनगर विपक्ष मुगाव. 65 धावांचं आव्हान घेऊन उतरल्या मुगावचा संघ आणि 2 सलामीचे फलंदाज गणेश आणि नयन. कारण क्रिकेट हा प्रेझेंट मध्ये खेळला जातो ना पास्ट मध्ये ना फ्युचर मध्ये. पण मित्रांनो एक गोष्ट नक्की आहे, अचूकता हवी असेल तर सरावाची गरज असते आणि तो सराव करणं गरजेचं आहे. पहिलं षटक घेऊन येतोय गणेश. टू गणेश. पहिला चेंडू टाकला जाईल या इनिंग्स मधला. हो यावेळी मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता, कट केला ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली आणि 1च धाव मिळेल कारण चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात पूर्ण केली आणि धाव फलक सुरू झालं मुगाव संघाचं. बिनबाद 1. धर्मवीर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित धर्मवीर चषक 2021 आणि आजचा चौथा दिवस. यावेळी मात्र नयन ऑन स्ट्राइक
right-handed batsman, and Ganesh on his bowling mark, ready to bowl to Nayan. इस बार गेंद को खेल दिया ऑन साइड में, एक रन पूरा किया। दूसरे रन का प्रयास करेंगे क्या? नहीं करेंगे, एक ही रन मिलेगा। खिलाड़ी वहां मौजूद, एक ही रन, और इस एक रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 2 रन बिना किसी नुकसान के मुगाव। तो बढ़िया बल्लेबाजी करनी पड़ेगी मुगाव टीम को यदि ये मैच जीतना हो। 65 रनों का लक्ष्य है, एक बड़ा लक्ष्य खड़ा किया शिवाजी नगर टीम ने, उसका पूरा श्रेय जाता है अभय पतंगराव और स्वप्निल, ओपनिंग पेयर बिना किसी नुकसान के 64 रन स्कोर कार्ड पर। अगली गेंद गणेश की, गणेश के लिए, और इस बार फार अवे फ्रॉम द ऑफ स्टंप, दिस इज वाइड। एक अतिरिक्त धाव, धाव संख्या जाऊन पोहोचते 3 धाव। यहाँ तक कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। पहले ही मैंने कहा था कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी, और उसका नतीजा देखा, एक विकेट का पतन होता हुआ मुगाव टीम के। और गणेश डगआउट की ओर, फिर से एक बार गणेश गेंदबाजी मार्ग पर, गेंद करने के लिए तैयार। इस बार गेंद को खेलने का प्रयास किया था ऑन साइड में, और गेंद आई मिड ऑन की तरफ, और एक ही रन मिलेगा। बढ़िया अपील, और इसी के साथ एक और ओवर का खेल समाप्त होता हुआ, और इस एक रन के, एक ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा 4 रन, सिर्फ और सिर्फ 4 रन पहले ओवर में, और अब तक की 61 रनों की जरूरत है 18 गेंदों में। तो एक बढ़िया पारी खेलनी पड़ेगी किसी एक बल्लेबाज को, और आखिर तक रुकना पड़ेगा, और छक्कों और चौकों की बरसात करनी पड़ेगी, तभी कहा जाकर इस गेम में आ सकते मुगाव टीम। लेकिन यहाँ तक कि 18 गेंद शेष और 61 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए मुगाव टीम के लिए। एक बड़ा लक्ष्य है 65 रनों का मुगाव टीम के सामने, और एक कैसे आगे जाएंगे। और अभय पतंगराव अब आएंगे गेंदबाजी मार्ग पर, जिन्होंने अपने बल्लेबाजी में तकरीबन 30 रन पूरे किए, 64 में से 30 रन। और इस बार अभय पतंगराव ऑन हिज बॉलिंग मार्क, रेडी टू बोल टू रोहित नयन। नक्कीच गणेश चौधरी, सोमनाथजी दिर्डे, रवीजी खाडे, मनोज विशे यांच्या संकल्पनेतून साकारलेला चषक, हो हो हो, ऑन द राइज केलाय गेंद को, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग की
तरफ वह खिलाड़ी मौजूद, लेकिन मिस फील्ड होता हुआ एक रन पूरा किया, दूसरा रन भी पूरा किया, तीसरे रन का प्रयास करेंगे, नहीं करेंगे, गेंद आती हुई विकेट कीपर की दस्तानों में, और इस 2 रन और ये 9 गेंद और एक एक्स्ट्रा रन के साथ 3 रन मिलेंगे इस गेंद पर, और स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 7 रन बिना किसी एक विकेट के नुकसान पर। पहली गेंद 9 गेंद और मिलेगा फ्री हिट, एक और तोहफा। नयन इस बार गेंद को खेला ऑन साइड में, लॉन्ग ऑन की क्षेत्र में गेंद आती हुई, खिलाड़ी मौजूद, एक रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास और 2 रन मिलेंगे या नहीं। ओ इस बार रन आउट, दूसरे विकेट का पतन। पहला रन बहुत ही तेजी से पूरा किया था, दूसरे रन के लिए दौड़ पड़े, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग यहाँ लॉन्ग ऑन के क्षेत्र में, और गेंद वापस दी गई गेंदबाज अभय के दस्तानों में, और बाकी काम उसने किया, और एक रन आउट और दूसरा गड़ी बाद होता हुआ। फ्री हिट था, लेकिन फ्री हिट पर आप सिर्फ रन आउट के विकेट ले सकते हैं, और वही काम किया अभय और ये फील्डर ने, बहुत ही बढ़िया। समीर नए बल्लेबाज क्रीज पर, अभय फिर से एक बार अपनी गेंदबाजी मार्ग से फुल टॉस, और गेंद को स्टीयर किया लॉन्ग ऑन क्षेत्र में, और वह फील्ड होता हुआ एक रन पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ पड़े और 2 रन भी पूरे किए, और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 10 रन 2 विकेट के नुकसान पर। और नए बल्लेबाज यहां तक कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ 2 खिलाड़ी, और एक काऊ कॉर्नर जोन में एक मिड विकेट, एक और स्लीप दिखाई दे रहे, बैकवर्ड स्क्वायर लेग दिखाई दे रहा है। अगली गेंद, इस बार गेंद को खेला है और गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में, एक ही रन मिलेगा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, और इस 1 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 11 रन 2 विकेट की नुकसान पर। अभय पतंगराव इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी। इस बार अगली गेंद फुल टॉस और स्टीयर किया, फिर से एक बार गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, 4 रन, व्हाट अ ब्लो, नो बॉल वंस अगेन। अंपायर्स डिसिजन इज करेक्ट, फॅन फ्री हिट। या षटकामध्ये मला वाटतं 2 वेळा असं झालं। नक्कीच अभय पतंगराव, आपल्याला हे षटक थांबवावं लागेल, कारण 2 भीमर इथे पडलेले आहेत, आणि म्हणूनच कमिटीचा निर्णय येतो इथे की गोलंदाज बदलावा लागेल। Beamer ball is banned, and also bowler also. The score moves on. 16 runs, loss of 2 wickets here in the second over in progress. चेंडू 3 चेंडूंचा खेळ झाला आहे, आणि उर्वरित 4 चेंडूंसाठी नवीन गोलंदाज येतोय, आणि गोलंदाजाचे नाव बाळा। मात्र 2 समीर येत आहेत, नक्कीच समीर टू मागच्या षटकामध्ये गणेश टू गणेश होता, आता मात्र समीर टू समीर। यावेळी मात्र फटका खूप मोठा आहे, काऊ कॉर्नर झोन मधून चेंडू ट्रॅव्हल होत आहे, 2 खेळाडू चेंडूच्या मागे, आणि मिस फील्ड, 4 धावा।
समीर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करून समीर साठी नक्कीच आमच्या धर्मवीर चषकाच्या व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालं ते राजेशजी घागस, त्याचबरोबर आणि नक्कीच त्यांच्या समवेत कल्पेशजी, ललित जोशी यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर शिवाजी नगरचे काही समर्थक देखील आमच्या या व्यासपीठावर नक्कीच आपले शुभ आशीर्वाद या सामन्यामध्ये. आणि दरम्यान पुढच्या चेंडूवर 21 धावा होतात आणि हे षटक इथे समाप्त होतं. 2 षटकांनंतर धावसंख्या होते 21. अजूनही 12 चेंडू आणि 44 धावा, 22च्या सरासरीनं धावा गोळा कराव्या लागतील मुगाव संघाला सामना जिंकण्यासाठी. नक्कीच तत्पूर्वी मनीषजी जोशी आपण प्लीज यायचं आहे. मनीषजी जोशी नक्कीच किनवली संघाचे समर्थक, मुगाव संघाचे समर्थक या संघासाठी, आपल्या संघासाठी या मैदानावर. त्याचबरोबर नक्कीच आणखी एका व्यक्तिमत्वाचं आगमन चे राजेशजी शिर्के यांचं देखील आगमन झालं. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे प्लीज. पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू हाफ ट्रॅकवर कट केला ऑन साइडला. एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकच धावेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक अगदी दुरून धावत येऊन त्या चेंडूला कलेक्ट केलं आणि एकच धाव मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा, 22 रन्स, लॉस ऑफ 2 important wickets. Wow, they are struggling here to achieve the target because 65 runs just in 24 balls and still they travel towards 2 overs and 1 ball. Oh, this way in the air, maybe landed in the no man's land. 1 run taken and track to second and 2 runs accomplished here between, and this 2 runs takes the scorecard towards 24 runs, loss of 2 wickets, and still 41 required just in 10 balls. Each ball almost for 4 runs, 400 strike rate per बॉल. ओ, इस बार गेंद को खेला है, गेंद जाएगी पॉइंट की ओर से. 1 रन पूरा किया, दूसरे रन का प्रयास और 2 रन भी मुकम्मल. तीसरे रन का प्रयास होगा नहीं होगा. गेंद आती हुई गेंदबाज की दस्तानों में और इस 2 रन के साथ स्कोर आगे जाता हुआ स्कोर जाकर पहुंचा 26 रन, 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. मनीष जोशी प्लीज आपण यायचे. मनीष जोशी इस बार सिद्धेश. हो लोअर गेंद, 1 रन का प्रयास और 22 के रूप में मिलेगा 1 रन. स्कोर जाकर पहुंचा 27 रन, 27 रन्स, लॉस ऑफ 2 important wickets मुगाव. Now they are going far away from the match because this is huge target to achieve just in 8 balls, 40 runs. इस बार गेंद को खेला है मिड विकेट जोन में. खिलाड़ी आएगा गेंद की तरफ और 1 रन पूरा किया. दूसरे रन का प्रयास होगा नहीं होगा, 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ा दोनों बल्लेबाजों को और इस रन के साथ स्कोर जाके आगे जाता हुआ 28 रन, जहां तक कि 65 रनों का लक्ष्य था मुगाव टीम के लिए. अगला मैच आता हुआ ठुने वर्सेस ताकी पठार. आगे आकर खेलने का प्रयास शफल करते हुए, लेकिन एक और डॉट गेंद. अब तो मैच बहुत ही दूर जाता हुआ. इसी के साथ इस ओवर का खेल खत्म होता हुआ. आफ्टर एंड ऑफ द 3rd ओवर स्कोर मूव्स ऑन 28 रन्स एंड आई विल वेलकम माय को कमेंटेटर मनीष जोशी. प्लीज वेलकम.
हॅलो. नक्की समीकरण आपण या मॅचचा पाहतोय. 6 चेंडू आणि 36 धावा, 6 षटकार मारावे लागतील 6 चेंडूंवर. हा सामना विजयी होण्यासाठी पाहतोय आपण. फटका नक्कीच चांगला आहे. या ठिकाणी डिस्टन्स मात्र कव्हर करू शकत नाही. नक्कीच वन बाउन्स चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेगला, सीमा रेषा पार चौकार आलाय. नक्कीच चौकार नक्कीच आलाय, परंतु चेसिंग कंपल्सरी राहील असा या स्पर्धेचा आपण नियम पाहतोय. या मॅचमध्ये मात्र पारडं जड असेल. यावेळी फटका अजून एक चांगला आहे, जबरदस्त डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहतोय आपण. थर्टी 37 रन्स ऑन स्कोर कार्ड पाहतो आपण. दाफलकर धावा आणि 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 65 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार पाहिलेत. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅचमध्ये. यावेळी हाफ ट्रॅकर बॉल, कनेक्शन प्रॉपर, डिस्टन्स देखील या ठिकाणी कव्हर होईल की नाही. आणि येस, पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. काव कॉर्नरला चेंडू सीमा रेषा पार, षटकार. 43 धावा दाफलकावर आपण पाहतोय. आणि या मॅचमध्ये मात्र 3 चेंडू आणि 22 धावा असं या मॅचचं समीकरण असेल. नक्कीच चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा आपण नियम पाहतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. नक्कीच गॅप शोधून काढला चेंडू ट्रॅव्हल झाला वन बाउन्स सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. शेवटचं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. मॅचमध्ये मात्र औपचारिकता बाकी. शेवटच्या षटकामध्ये संघर्ष नक्की केला. बॅटिंगमध्ये चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळत आहेत, परंतु या मॅचमध्ये मात्र औपचारिकता बाकी असेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि समीकरण पाहिलं तर 2 चेंडू आणि 18 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. नक्कीच पंचांनी या ठिकाणी बीमर घोषित केलाय. नो चेंडू असेल हा आणि फ्री हिटचा देखील इशारा पाहतोय आपण.
तर 2 चेंडू आणि 16 धावा मॅचचं समीकरण आपण पाहतोय. फ्री हिटचा इशारा पंचांचा आलाय. नक्कीच यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि विजयी चेंडू असेल मात्र या ठिकाणी. नक्कीच शिवाजीनगर विजयी चेंडू असू शकतो या ठिकाणी. शेवटचा बॉल पाहतोय आपण या मॅचमध्ये मात्र औपचारिकता बाकी आणि विजयाच्या दिशेने वाटचाल पाहतोय आपण शिवाजीनगर संघाची. यावेळी नक्की चेंडू उंच आवेमध्ये आहे, झेलची शक्यता असेल. कॅच मात्र ड्रॉप झाली आणि या ठिकाणी विजयी चेंडू टाकला गेला. हार्दिक अभिनंदन या ठिकाणी शिवाजीनगर संघ या सामन्यामध्ये नक्कीच विजयी झाला आणि पुढील मॅचसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या सामन्याचा शिवाजीनगर संघाचा स्वप्नील. विनंती करतो या ठिकाणी व्यासपीठ